नमस्कार मित्रांनो, मोफत गॅस सिलेंडर योजनेमध्ये आता तुम्हाला सरकारच्या काही तातडीच्या सूचना आहेत त्या आपण बघणार आहोत। बघा नेमक्या तातडीच्या सूचना काय तुम्हाला कळलंच आता। पैकी कालपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण 1,34,386 गॅस सिलेंडर डिस्ट्रीब्यूट ह्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत केलेले आहेत। लक्षात आलं तुमच्या की गॅस सिलेंडर योजनेसाठी आता चालू झालेले आहे गॅसची काही मोफत जी काही तुमचं पैसे येणार आहेत मोफत गॅससाठी ते सुद्धा त्याची आता यादी तयार करण्यात येत आहे। त्यासाठी तुम्हाला KYC लवकरात लवकर करून घ्यावे लागणार आहे। त्याची आता संपूर्ण डिटेल्ड माहिती आपण इथं पाहणार आहोत। लक्षात घ्या, पूर्ण व्हिडिओ मी दाखवू शकत नाही, परंतु मी आता सगळी त्यांची जी काही डिटेल्ड माहिती त्यांनी दिलेली आहे की तुम्हाला कसं KYC करायचं आहे, कुठं करायचं आहे, त्याची यादी कशी होणार आहे, काय सगळी डिटेल्ड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, तुम्हाला जर मोफत गॅस सिलेंडर पाहिजे असेल, काय मोफत गॅस सिलेंडर जर योजना पाहिजे असेल तर तुम्हाला या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागणार आहेत, नाहीतर तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर योजना ही मिळणार नाहीये। लक्षात घ्या, फायद्याची बातमी आहे। लक्षात घ्या, लवकरात लवकर करून घ्या KYC, तरच परत मिळणार 3 गॅस सिलेंडरचे पैसे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी आणखी एक फायद्याची योजना सुरू होत आहे। या योजनेनुसार लाभार्थी महिलांना वर्षातून 3 गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत। तुम्हाला माहिती आहे की आता ज्या महिला या आपल्या माझ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासाठी पात्र आहेत अशा जवळपास सगळ्या महिला ह्या मोफत 3 गॅस सिलेंडर योजनेसाठी सुद्धा पात्र आहेत। तर त्याचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कसं आहे काय, तर याच्यामध्ये लक्षात घ्या तुम्हाला KYC करून घ्यावीच लागेल, कारण जवळपास बहुतांश ह्याच्यामध्ये KYC नाही आहे। तर ती आता कशी करायची आहे, कुठे करायची आहे, त्याची सगळी प्रोसेस काय आहे ही सगळं मी तुम्हाला इथं सांगणार आहे। त्याला कुणी पैसे मागत असेल तर त्याला काय करायचं आहे हे सुद्धा आता सरकारने त्याच्यावरती काही नियम सांगितले आहेत, काही पुढे काय करायचे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। लक्षात घ्या, महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी आणखी एक फायद्याची योजना सुरू होती आहे। या योजनेनुसार लाभार्थी महिलांना वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो की हे जे आता 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत त्याच्यामध्ये लक्षात घ्या हे रेशन कार्डवर मिळणार आहे। हे सगळं जे काही मिळणार आहे हे रेशन कार्ड म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये कसं होतं तर लाडकी बहीण योजनेमध्ये 2 महिला ह्या घरातील पात्र होत्या, परंतु इथं एकच कुटुंबातील एकच व्यक्ती हे पात्र असेल। आता ह्याच्यामध्ये एक प्रश्न असा येतो की रेशन कार्ड जर आपलं विभागलं नसेल तर त्या रेशन कार्डसाठी तुम्हाला ज्या तुमच्या कुटुंबात समजा 2 भाऊ आहेत आणि त्यांचं रेशन कार्ड एकच असेल तर त्या दोन्ही भावांची लग्न झाले असतील तर परंतु त्या दोघे भावापैकी वेगवेगळे जर राहत असतील तर कोणा एकाला तरीच त्याचा लाभ घेता येईल, दोघांनाही याचा लाभ घेता येणार नाही, कारण इथं फक्त एकच महिला ही पात्र असणं गरजेचं आहे आणि इथं रेशन कार्ड सुद्धा महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे। गॅस कनेक्शन सुद्धा महिलेच्या नावावर सध्या असणं आवश्यक आहे का हे आपण बघणार आहोत पुढे सगळ्या गोष्टी। परंतु तुम्हाला काही गोष्टी सांगता येत्या। लक्षात घ्या, पैसे देऊन गॅस खरेदी केल्यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यात अनुदान स्वरूपात गॅस सिलेंडरचे पैसे DBT होणार आहेत। लक्षात घ्या, तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाहीये, तुम्हाला तुमचा गॅस सिलेंडर घ्यायचा आहे स्वतःचा आणि त्याचे पैसे हे तुम्हाला सरकार DBT मार्फत हे देणार आहे। जसं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत तसं तुम्हाला त्याचे सुद्धा पैसे येणार आहेत। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन KYC करून घ्यावी लागणार आहे असं तुम्हाला अधिकाऱ्यांनी आता माहिती दिलेली आहे। लक्षात घ्या, आणि ही प्रत्येक जिल्हाधिकारी फक्त एकाच जिल्ह्याचं नाही तर हे प्रत्येक जिल्हाधिकारी प्रत्येक जिल्ह्याला हे सांगत आहेत। लक्षात घ्या, सध्या त्यांनी सांगितलं आहे की एवढ्या महिला योजनेसाठी लाभ आहेत आणि त्यात चांगलं काम सुरू आहे, परंतु राज्यात सरकारने या महिलांसाठी वर्षाला 3 मोफत गॅस देण्याचे जाहीर केलं आहे। लक्षात घ्या, त्यांनी जाहीर केलेलं आहे। आता फक्त आता काय महत्त्वाचं आहे की राज्याकडून सूचना आल्यानंतर या योजनेतील लाभार्थी महिलांना वर्षातून 3 गॅस सिलेंडरचे पैसे अनुदान स्वरूपात मिळणार आहेत। तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघितला असेल की मी क्लिप टाकली होती ह्याच्यामध्येच की त्यांनी लिस्ट काढलेली आहे, ज्या ज्या महिला पात्र झालेल्या आहेत त्यांची लिस्ट काढलेली आहे आणि त्या पर्टिक्युलर गॅस एजन्सीकडे सुद्धा पाठवलेले आहेत की एवढ्या महिला ह्या पात्र आहेत। फक्त जसं सरकारचं तिकडून सूचना आल्या की फक्त त्याच महिलांना लगेच पैसे हे द्यायचे आहेत, परंतु त्यांनी त्याच्यासाठी KYC सुद्धा निकष ठेवलेला आहे। लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं आहे बघा, नजीकच्या गॅस एजन्सीमध्ये संपर्क साधून लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर KYC करून घ्यावे। तुम्हाला अजून एकदा सांगितलं, असं आवाहन सगळ्या अधिकाऱ्यांनी जवळपास केलेलं आहे। जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर KYC करायचं आहे। किती मिळणार अनुदान लक्षात घ्या, याच्यामध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे सुद्धा ज्या आपल्या माता भगिनी पात्र आहेत त्या सुद्धा इथं पात्र असणार आहेत आणि लाडक्या बहिणीच्या सुद्धा या दोन्ही सुद्धा इथं पात्र असणार आहेत।
यामध्ये 300 रुपयाचं अनुदान हे केंद्र सरकार करणार आहे आणि राज्य सरकार हे 530 रुपये अनुदान देणार आहे। दोन्ही मिळून 850 रुपयाचं जवळपास 830 रुपयाचं अनुदान हे इथं मिळणार आहे। सध्या सोलापुरात 810 रुपये गॅस सिलेंडर दर आहे। तर जिल्ह्यात 60% महिलांनी अद्याप ई-केवायसी केलेलं नाहीये। ज्यांनी ई-केवायसी केलं नाही यांना लाभ मिळणार नाही असं माहिती त्यांनी दिली आहे, लक्षात घ्या। आता बघा पुढची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। तुम्हाला ई-केवायसी साठी कुठे जायचं आहे तर तुम्हाला तुमच्या नजीकच्या जी काही गॅस एजन्सी आहे तुमची, आता तुमची गॅस एजन्सी कुठली बी असू द्या, HP असू द्या, इंडियन असू द्या किंवा तुमचं काही भारत असू द्या, हे कुठलीही एजन्सी असू द्या तुमच्या एजन्सीमध्ये जायचं आहे। तुम्हाला जाताना तुमचं जे काही आधार कार्ड आहे तुमचं गॅसचं जे काही तुमचं पासबुक आहे किंवा तुमचे जे काही कागदपत्र आहेत ते घेऊन जायचं आहे। आणि लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आता मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची सूचना सांगणार जी दिलेली आहेत त्याच्यामध्ये लक्षात घ्या, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थी नाही, नवीन योजनेचा लाभ मिळणार आहे त्यांनाही, म्हणजे लाभार्थी जे आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। आशांची संख्या 6 लाख आहे। ई-केवायसी संपूर्णपणे मोफत असून कोणीही ई-केवायसी करिता पैशाची मागणी करत असल्यास तर तुम्हाला जिल्हा अधिकारी जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे असं त्यांनी सांगितलं आहे। म्हणजे ई-केवायसी फुकट आहे, लक्षात घ्या। गॅस एजन्सीमध्ये गेल्यानंतर तुमची ई-केवायसी ही फुकट आहे। तुम्हाला फक्त तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे। जिल्हा अधिकाऱ्यांनी स्वतः सगळ्या गॅस एजन्सीला सांगितलेलं आहे की तुम्ही सगळ्यांची ई-केवायसी करून घ्या, तीही मोफत। जर तुम्हाला कुठली ई-केवायसी करताना जर एजन्सी पैसे मागत असेल तर तुम्हाला जिल्हा अधिकारी जे आहेत तुमचे त्याच्याशी कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे। त्यांनी स्वतः सांगितलं की असं जर कोणी भ्रष्टाचार करत असेल तर त्याला आळा घालण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, कारण त्यांनी स्वतः त्यांना असे नोटीस दिलेले आहेत की कोणाचाही पैसे 1 रुपया इथं घ्यायचा नाहीये। ही सरकारी योजना आहे, याच्यामध्ये सगळ्यांची ई-केवायसी ही मोफत होणार आहे। जर तुमची ई-केवायसी झालं नसेल तर आत्ताच जा, उद्या आता सोमवार आहे, लवकरात लवकर जा। पहिल्यांदा तुम्ही गॅस एजन्सीमध्ये जा, तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन जा, फोटो घेऊन जा, तुमचं रेशन कार्ड घेऊन जा, तुमचं गॅस पासबुक घेऊन जा, आधार कार्ड घेऊन जा, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जा, म्हणजे परत यायचं काही नको। आणि गेल्यानंतर त्यांना म्हणा की आमचं ई-केवायसी करायचं आहे। आणि जे ई-केवायसी करत नसतील तर तुम्ही त्यांना सरळ सांगू शकता की जिल्हा अधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहेत केवायसी करून घ्यायची आहे आणि ही जी ई-केवायसी आहे ही मोफत आहे। जर तुम्हाला कोणी 100, 200, 1000, 500 मागत असेल तर ही होणार नाहीये, लक्षात घ्यायचं आहे। तुम्हाला कोणीही 1 रुपया मागू शकत नाहीये असं स्वतः अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। आणि जर कोणी असा भ्रष्टाचार करायचा प्रयत्न केलाच तर तुम्ही संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांशी तुमच्या जिल्ह्याच्या जाऊन तुम्ही त्यांची तक्रार नोंदवू शकता, त्यांचं सगळं तिथं बोलू शकता, नंतर ते पुढे कारवाई 100% करणार आहे ते असं त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे। त्यामुळं जर तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर पाहिजे असेल तर ह्या सगळ्या